महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे देखील आज उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत। त्यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांच्या दारामध्ये अशा पद्धतीने रांगोळी काढण्यात आलेली आहे। खासदार, लोकप्रिय खासदार हवा अशी रांगोळी या ठिकाणी काढण्यात आली आहे। जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या गल्लीमध्ये अनेक ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। स्वतः रवींद्र धंगेकर या ठिकाणी आहेत। तुम्ही देखील बाप्पांच्या दर्शनासाठी निघालात आणि जोरदार तयारी देखील केली आज उमेदवारी अर्ज भरण्याची। आज सगळ्यात आनंदाचा दिवस आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आणि पुणेकर सज्ज झालेत। येणारा काळ रवी धंगेकर हा कार्यकर्त्याचा असेल हा माझं मत आहे, कारण मी पुणेकरांसाठी मत मागतोय। पुणेकरांचा उमेदवार आहे आणि पुणेकर जिंकणार आहेत। समोरचे उमेदवार जर बघितले तर आता ते देखील तेवढेच ताकदीचे आहेत। महायुतीचे उमेदवार असतील किंवा वंचितनी जे उमेदवार दिलेले आहेत वसंत मोरे आणि त्याचबरोबर आता MIMची बी चौरंगी लढत आपल्याला या ठिकाणी पुण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। मी 30 वर्ष पुणे शहराचं राजकारण अत्यंत जवळनं बघितलं आणि सगळ्या निवडणुकीमध्ये 30 वर्षामध्ये लोकसभेपासून तर नगरसेवकापर्यंत कशा पद्धतीने निवडणुकीचे तंत्रमंत्र विरोधक वापरतात हे मी जवळनं बघितलं। एकदा माघारी झाले की त्यानंतर खुल्या मनाने आपल्याशी चर्चा करेल आणि खुल्या मनाने तुम्हाला सांगेल की कोणाला किती मतं पडतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगेल, कारण हे सगळे प्रयोग पूर्वी माझ्या डोळ्यासमोर झालेले आहेत आणि हे प्रयोग कसे बंद करायचे हे मला माहिती आहे। म्हणजे महागार घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, म्हणजे अर्थात यांना सगळ्यांना महागार घेण्यासाठी लावण्यासाठी आज जनतेचा रेट आहे, जनतेचा रेट आहे आणि जनतेच्या रेटामध्ये कोण कोण माघारी बसतं ते आपण बघू आणि जे बसणार नाहीत तर त्यांच्यासाठी काय करायचं ते आपण बघूया। जर आपण बघितलं तर आज मोठे ताकदीचे नेते, अर्थातच पलीकडून जर आपण बघितलं तर आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ते देखील पुण्यामध्ये आहेत। त्यांची देखील सभा होणार आहे। एका अर्थाने त्यांची देखील महायुतीचे देखील एक शक्ती प्रदर्शन आहे, कारण बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जे आहेत अर्थातच सुनेत्रा पवार त्यांचा देखील उमेदवारी अर्ज भरला जाणार। बघा ह्याच्यामध्ये जनता हा मत कोण निवडून जायचं जनतेच्या हातामध्ये। आज किती नेते येतात ह्याच्यापेक्षा काय तुम्ही केलं हा महत्त्वाचा भाग आहे। आज जरी मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले तर आपण विधानसभेत बघितलंय जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं, कारण मतदार राजा हा सर्वस्व या लोकशाहीमध्ये मानला जातो। त्यामुळं कोण नेते येणार आहे आणि कोण जाणार आहे ह्याच्यापेक्षा मतदार राजा काय करणार आहे हा महत्त्वाचा भाग आहे आणि मतदार राजांनी ठरवलंय की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहायचं। कोण कोण असणार आहेत तुमच्या उमेदवारी अर्ज भरताना? मोठे नेते कोण कोण येणार आहेत? काँग्रेस पक्षाचे सगळे लीडर असतील, आजी माजी आमदार आणि बाकीचे प्रचारक तुम्हाला दिसतील। आज पवारसाहेब असतील, संजय राऊत असतील, राष्ट्रवादी इंडिया फ्रंटचे आपमधले काही नेते असतील, म्हणजे प्रमुख नेते आज फॉर्म भरायला येणार आहेत। आम्ही तिघं अमोलजी कोल्हे असतील, सुप्रियाताई असतील, मी असं आम्ही तिघं एकत्र मिळून भरतोय। त्यामुळे सगळ्याच पक्षाचे नेते त्या ठिकाणी उपस्थित असतील। पूर्ण विश्वास आहे तुम्हाला की पुण्याची बाजी? जे कागदावर निकाल सांगतात ना तो वेगळाच सांगतात, परंतु ABP माझा सी वोटरचा जो पूर्ण सर्वे केलेला आहे त्यामध्ये देखील मुरली म्हणजे अर्थातच म्हणजे जे आहेत मोहोळ महायुतीचे उमेदवार ते कुठेतरी खूप स्ट्रॉंग कॅन्डिडेट आहेत, म्हणजे विजयाचे दावेदार आहेत हे देखील त्यामध्ये स्पष्ट झालेले आहे। त्याच्यामध्ये 17 तारखेपर्यंतचा त्यांचा तो आढावा घेतलेला होता, त्यांनी सर्वे केला होता आणि माझी उमेदवारी 20 तारखेला जाहीर झाली। माझी उमेदवारी 20 तारखेला जाहीर झाली। काल जर आम्ही बघितलं तर जो कौल समोर आलता ABP माझा चॅनलवर तुम्ही बघितलं सुद्धा असेल, पण तो 17 तारखेपर्यंत आला होता। त्यांनी तो सर्व 17 तारखेपर्यंत घेतला होता आणि माझी उमेदवारी 20 तारखेला झाली आणि ह्या महिन्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे आणि वस्तुस्थिती 3 आहे। लोक आज बोलायला लागलेत आणि त्याच्यामध्ये खाली 2 ओळीत की हा निकाल अंतिम नाही, ह्याच्यात बदल होणार आहे आणि निकाल बदल करण्याची ताकद पुणेकरांमध्ये हा माझा विश्वास आहे। तर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे पुण्याचे उमेदवार आहेत रवी धंगेकर या ठिकाणी आता बाहेर पडलेले आहेत, अर्थात ते कसबा गणपतीकडे निघालेले आहेत। त्या ठिकाणी जाऊन दर्शन करतील आणि आज उमेदवारीचा अर्ज जो भरायचा आहे त्यासाठी अनेक मोठे नेते पुण्यामध्ये येणार आहेत, त्यांच्यासाठी देखील एक या ठिकाणी सभा होणार आहे। अर्थातच पुण्यातील म्हणजे अर्थात पुणे जिल्ह्यातील रवी धंगेकर असतील, बारामतीतून सुप्रिया सुळे असेल आणि शिरूरचे जे अमोल कोल्हे आहेत ते एकत्र या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज भरतील आणि अशा पद्धतीने या ठिकाणी एक वेगळा उत्साह महाविकास आघाडीतील या सगळ्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय।
कॅमेरामॅन विजय राऊत मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.